तासगावमध्ये आई व बहिणीनं डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। हत्या करून त्यानं जीवन संपवल्याचा बनाव करण्यात आला होता। मयूर रामचंद्र माळी वय वर्ष 30 असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। आई संगीता रामचंद्र माळी आणि बहीण काजल रामचंद्र माळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विनय गोडसे यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। अधिक माहितीनुसार मयूर हा आई व बहिणीसह येथील कासार गल्लीत राहत होता। त्याचा आई व बहिणीशी सतत वाद होत होता। हे वाद अनेकदा विकोपाला गेले होते। मयूरच्या त्रासाला संगीता आणि काजल वैतागल्या होत्या। त्यातून त्या मयूरला धडा शिकवण्याची संधी शोधत होत्या। शुक्रवारी रात्रीही त्यांच्यात जोरदार वाद झाला। यातून मयूरचा काटा काढायचं ठरवून शुक्रवारी रात्री 9 वाजता दोघींनी मयूरला जेवणातून गुंगीचं औषध दिलं। मयूरला गुंगी आल्यानंतर काही वेळांनी त्यांनी मयूरच्या डोक्यात दगड घातला। मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला। यानंतर मयूरच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी मयूरनं पेटवून घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याचा बनाव केला। यासाठी त्याच्या अंगावरील कपडे पेटवून दिले। यानंतर भाजलेल्या अवस्थेत मयूरला तासगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेहाची तपासणी केल्यानंतर डोक्यात मोठी जखम आढळून आली। यामुळे संशय बळावला आणि हत्येचा प्रकार उघडकीस आला।